नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे, विस्मरण. कधी विचार केलाय की आपला मेंदू एखादी गोष्ट का आणि कशी विसरतो? चला तर मग आज या मागचं रहस्य जाणून घेऊया. असं कधी झालंय का की एखादं नाव किंवा शब्द अगदी तोंडावर आलेला असतो पण आठवतच नाही? खूप त्रासदायक असतं हे, नाही का? बरं, हे असं का होतं? या साध्या वाटणाऱ्या अनुभवामागे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. चला, सगळ्यात आधी याची एक सोपी व्याख्या समजून घेऊ. मानसशास्त्रज्ञ वुडवर्थ यांच्या मते विस्मरण म्हणजे काय, तर आपल्या स्मरणात साठवलेल्या अनुभवांचं तात्पुरतं किंवा कायमचं नाहीसं होणं. सोप्या भाषेत सांगायचं तर आठवणी हळूहळू पुसट होत जातात. तर मग यामागे नेमकी कारणं तरी काय आहेत? खरं तर हे फक्त एका गोष्टीमुळे होत नाही. आपली स्मरणशक्ती आपल्याला कधीकधी का दगा देते, यामागे बरीच वैज्ञानिक कारणं आहेत. चला, एक एक करून ती समजून घेऊया. आता हे बघा, हा आहे विस्मरणाचा वक्र, जो एबिंगहॉस नावाच्या शास्त्रज्ञाने शोधला होता. यावरून आपल्याला कळतं की काळ किती महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे बघा, काहीतरी शिकल्यानंतर फक्त 20 मिनिटातच आपण विसरायला सुरुवात करतो. एका तासात तर अर्ध्याहून जास्त माहिती विसरलेली असू शकते आणि एका आठवड्यानंतर तर त्या माहितीचे फक्त काही तुकडेच लक्षात राहतात. यावरून हे स्पष्ट होतं की विसरण्याचा वेग सुरुवातीला खूप जास्त असतो. पण थांबा, गोष्ट फक्त वेळेची नाहीये. आपण शिकतो कसं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे शिकताना जर आपली इच्छाच नसेल किंवा लक्ष नसेल तर ते लक्षात कसं राहणार? किंवा जी माहिती आपण शिकतोय ती जर आपल्याला अर्थपूर्ण वाटली नाही तरीही ती विसरली जाते. आणि हो, जर मेंदूने ती माहिती व्यवस्थित साठवलेच नाही तर आठवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरावाशिवाय तर काहीच लक्षात राहत नाही. आता एका गमतीशीर कारणाबद्दल बोलूया. कल्पना करा की आपला मेंदू म्हणजे खचाखच भरलेलं कपाट आहे. कधीकधी काय होतं, जुन्या आणि नवीन आठवणी एकमेकांमध्ये अडकतात, त्या एकमेकांच्या मार्गात येतात आणि आपल्या मेंदूत एक प्रकारचा गोंधळ उडतो. आणि हा गोंधळ म्हणजे हस्तक्षेप 2 प्रकारचा असतो. पहिला आहे पूर्वगामी हस्तक्षेप, म्हणजे जुनी माहिती नवीन माहितीच्या आड येते. उदाहरणार्थ, जुना पासवर्ड इतका डोक्यात बसलेला असतो की नवीन पासवर्ड लक्षातच राहत नाही. आणि दुसरा आहे पश्चगामी हस्तक्षेप. हा अगदी लचाउलट, म्हणजे नवीन माहितीमुळे आपण जुनी माहिती विसरतो. जसं की नवीन मोबाईल नंबर घेतला की जुना नंबर आठवेनासा होतो. आपली आतून परिस्थिती कशी आहे याचाही आपल्या आठवणींवर खूप मोठा परिणाम होतो. जसं की आपल्या भावना. खूप जास्त भीती किंवा चिंता असेल तर आठवणींमध्ये अडथळा येऊ शकतो. आपलं आरोग्यही महत्त्वाचं आहे. थकवा किंवा आजारपणामुळे काहीच आठवत नाही, नाही का? आणि हो, वय वाढतं तसं स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या कमी होत जाते. आणि यामुळेच आपल्याला तो जिभेच्या शेंड्यावर असण्याचा अनुभव येतो. गंमत म्हणजे ती माहिती आपल्या मेंदूतून गेलेली नसते, ती तिथेच असते, पण त्या क्षणी ती आपल्याला सापडत नाही. जणू काही त्या आठवणीपर्यंत जाण्याचा रस्ता तात्पुरता बंद झालेला असतो. ठीक आहे, तर आपण विसरतो का हे तर आपल्याला कळालं, पण प्रश्न हा आहे की यावर आपण काही करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो. चला, आता पुढे जाऊन बघूया की आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर विस्मरणावर मात करण्यासाठी हे 5 सोपे उपाय आहेत. पहिला म्हणजे नियमित सराव. दुसरा, काहीही शिकताना पूर्ण लक्ष देणं. तिसरा, आपण कारणं पाहिली, उपायही पाहिले. आता या सगळ्याला एकत्र आणून एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचूया. विस्मरणाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन. आणि हीच विसरण्याबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विसरणं ही काही चूक किंवा आपलं अपयश नाहीये. उलट ही आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीचा एक नैसर्गिक आणि न टाळता येणारा भाग आहे. एका अर्थाने हे एक वरदान आहे, शाप नाही. तर जाता जाता एका विचारासोबत सोडून जातो. जरा विचार करा, जर आपण कधीच काहीच विसरलो नाही तर? प्रत्येक छोटी गोष्ट, प्रत्येक वाईट अनुभव, प्रत्येक अवघड क्षण सगळं तसंच लक्षात राहिलं तर आपलं आयुष्य कसं असेल? कदाचित हे विसरणं गरजेचं आहे, नाही का? कारण तेच आपल्याला पुढे जाण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी देतं.